नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या आपल्या घरामधील 2-3 घटकाचा उपयोग करून एक चूर्ण तुम्ही अवश्य आपल्या घरामध्ये डब्बीमध्ये बनवून ठेवा. तुमच्या पोटाच्या सर्व समस्या यांनी पूर्णपणे निघून जातील. म्हणजे खूप तुम्हाला ॲसिडिटी झाली, तुमचं रात्री जागरण झालं, पोटामध्ये गॅसेस झाला, तर 1 चमचाभर याच्यातलं चूर्ण घ्यायचं, 1 ग्लासभर पाण्यामध्ये टाकून प्यायचं किंवा तसंच चूर्ण 1 चमचाभर खाऊन मागून 1 ग्लासभर पाणी प्यायचं. तुमच्या पोटाच्या समस्या ॲसिडिटी आणि गॅसेसच्या तर पूर्णपणे निघूनच जातील. त्याबरोबर आणखी एक पोटाचा जो आजार आहे, बऱ्याच जणांनी कमेंट करून त्याच्यासाठी विचारलं होतं, तो म्हणजे IBS म्हणजेच इरेबल बाउल सिंड्रोम. हा एक पोटाचा आजार आहे. हा पोटाचा आजारसुद्धा या उपायानं पूर्णपणे निघून जाईल. ज्याला IBSचा त्रास आहे त्याने हा उपाय 11 दिवस कंटिन्यू करायचा आहे. IBS म्हणजे काय असतं तर एक पोटाचा आजार आहे. पोटामध्ये दुखतं, कधी जुलाब होतात तर कधी मलावरोध होतो, पोट फुगतं, ढेकर येतात, पोटामध्ये गडगड करतं, शौचाला साफ न झाल्याची भावना निर्माण होते आणि पोटामध्ये कधी कधी दुखतं सुद्धा, गॅसेस प्रचंड होतात. अशा प्रकारच्या पोटाच्या आजाराची जी समस्या असते त्याला IBS असं म्हटलं जातं. या सर्व समस्या या उपायानं पूर्णपणे निघून जातील. उपाय अगदी साधा आहे, सहज करता येतो. ॲसिडिटी आणि गॅसेससाठी आपण चुटकीमध्ये जे औषधं पितो आणि आपली ॲसिडिटी चुटकीमध्ये बरी होते अशा प्रकारच्या ज्या जाहिराती येतात त्याच्यापेक्षा हा उपाय 100% चांगला आहे आणि तुमच्या शरीराला कुठलंही नुकसान, दाताला कुठलंही नुकसान न देणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच औषधासारखा याचा जरी वापर केला तरी तुमची ॲसिडिटी आणि गॅसेस हे 1 मिनिटामध्ये पूर्णपणे निघून जातं या उपायाने. आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्याच्यामुळे शरीराला सुद्धा याचा चांगलाच फायदा होतो. त्याचबरोबर तुमचं वजनसुद्धा याने चांगलं कंट्रोलमध्ये राहतं. म्हणजे अतिरिक्त चरबी पोटावर साठण्याची जी समस्या असते ती सुद्धा याने निघून जाते. कुठल्याही वेळेला हा उपाय करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला 3 प्रकारचं साहित्य लागणार आहे. 1 वाटीभर आपल्याला बडीशोप लागणार आहे. आता हे प्रमाण मी सांगतो, या प्रमाणामध्ये तुम्ही जास्त सुद्धा बनवून ठेवू शकता. हे चूर्ण 1 महिनाभर सहजरित्या चांगल्या रीतीने टिकतं सुद्धा. आणि जर हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर 3 महिने सुद्धा हे टिकतं. तर 1 वाटी बडीशोप आपल्याला घ्यायची आहे. दुसरा जो घटक आपल्याला घ्यायचा आहे ते आहे 1 वाटी जिरे. 1 वाटी बडीशोप, 1 वाटी जिरे आणि ओवा मात्र आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी घ्यायचं आहे. अर्धी वाटी घेतला तरी चालेल. ओवा अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा आपल्याला कमी घ्यायचा आहे, म्हणजे अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे. या तिन्हीला चांगल्या रीतीनं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावर. मंद आचेवर आपल्याला चांगल्या रीतीनं हे मिश्रण जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. चांगल्या रीतीनं भाजून घेतल्यानंतर आपल्याला याची पावडर बनवायची, म्हणजे याचं चूर्ण बनवायचं. हे चूर्ण बनवत असताना त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 काळ्या मिठाचे खडे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे. आता हे प्रमाण किती असावं तर साधारणतः 5 ते 10 ग्रॅम किंवा अंदाजे कमी जास्त झालं तरी चालेल. फक्त आपल्याला ते जास्त खरट होऊ नये अशा पद्धतीनं मिठाचे 2 खडे छोटे छोटे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आणि याला चांगल्या रीतीनं बारीक करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्हाला खूप ॲसिडिटी होईल, आणि हे चूर्ण कायम घरामध्ये असावं, कारण खूप ॲसिडिटी झाली, रात्री जागरण झालं, गॅसेस झाला की 1 ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला हे 1 चमचाभर चूर्ण टाकायचं आहे. कोमट पाणी घेतलं तर अतिउत्तम, लगेच त्याचा रिझल्ट मिळतो. कोमट पाणी नसेल तर साध्या पाण्यामध्ये सुद्धा, नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. हे फक्त थंड पाण्यामध्ये घ्यायचं नाही. नॉर्मल किंवा कोमट पाण्यामध्ये 1 चमचाभर हे चूर्ण टाकायचं, चांगल्या रीतीनं हलवून घ्यायचं आणि हे चूर्ण प्यायचं. 1-2 सेकंदामध्ये तुम्हाला ढेकर येईल, तुमच्या पोटामधला गॅस पूर्णपणे निघून जाईल, ॲसिडिटी तुमची पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर तुमचं पोटसुद्धा व्यवस्थितरित्या साफ होईल. गॅसेस, ॲसिडिटी आणि पोटाच्या जेवढ्या काही समस्या असतील, म्हणजे IBS सारखी समस्या जरी असली तरी ती तुमची पूर्णपणे निघून जाईल. तर हा अत्यंत साधा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा. आणि अशाच म्हणून उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.